छबू ओम प्रकाश लांजेवार. वय किती तुमचं? माझे आहे 52. ते ॲड्रेस काय आपल्या राहण्याचा? मी हुडको कॉलनी, क्वार्टर नंबर B12-140. सुगत लेआउट आहे? सुगत नाही नाही नाही, जरीपटका पोलीस स्टेशन. जरीपटका नागपूर. तुम्हाला हा जो त्रास झाला हा कधी तुमच्या लक्षात आला त्रास होतो? हा त्रास म्हणजे 4 वर्ष झाले. दाढ पडली माझी. 4 वर्ष व्हायचीच आहे, पण आहे 4 लागला. तर दाढ हालत होती, ती घरीच पडली. मग पडल्यानंतर मी फेकली ते दाढ. मग त्याच्यानंतर मी काही दवाखान्यात गेलीच नाही. तर हे जे दाढ तुमची जी पडली हे काय कारणाने पडली असं वाटतं तुम्हाला? काय तुमच्या खाण्यापिण्यामध्ये काय होतं का? मी सुपारी खात होती खरड्यातली, पुसून खायची. मला तंबाखू वगैरेचा शौक नाही आहे, पण ती खरड्याची सुपारी अशी घ्यायची, पुसून ते खायची. मला ती सवय होती. किती वर्षापासून? तरी असेल 10-12 वर्ष. म्हणजे असं वाटतं तुम्हाला की त्या कारणाने आहे? हो, ते एक अर्धी धाड पडली आहे आणि एक खालची पूर्ण पडली. तर मग ते जेवण वगैरे करायची तिथं फसायचं. मग मी काडीनं खोरायची, कधी बोटानं काढायची, अशी करता करता ते आता 3ऱ्या महिन्यामध्ये ह्याच वर्षी 3ऱ्या महिन्यात मला तिथे असं पिवळसर जखम दिसली. असं तो म्हणजे मांस पिवळा पिवळा असा. तर मग मी डेंटलकडे गेली, तर डेंटलवाल्यांनी म्हटलं मला की तुम्ही कॅन्सर टेस्ट करा. 3 महिने आधीचं सांगितलं? नाही, मार्च महिन्यातलं याच वर्षी. हा, मग मी मार्च महिन्यामध्ये एका डेंटलकडे गेली, मग तिथून दुसऱ्याकडे गेली. असं करता करता 7-8 महिने माझे चालले गेले. मग माझी भाची आहे नर्स, तर ती म्हणायला लागली, मामी तुम्हाला प्रत्येक डॉक्टर म्हणते टेस्ट करा, तुम्ही करत का नाही? उद्या जास्त जर झालं तर काय करा? मग ती आली, मग तिनं घेऊन गेली. मग मी टेस्ट केलं तर ते पहिल्याच रिपोर्टमध्ये ते निघालं. कुठे टेस्ट केला तुम्ही? सुगत नगरमध्ये एक वैद्य डॉक्टर आहे डेंटल, तिथे केले. नाही, हे जे टेस्ट मध्ये जे तुमच्या लक्षात डॉक्टरने सांगितलं कॅन्सर आहे, ती टेस्ट कुठे केली? त्यांनी ते ठाण्याला तरी तिथून पाठवलं सॅम्पल. ते स्वतः आले होते, त्यांनी ते टेस्ट वगैरे सर्व घेऊन गेले. आणि मग 22 तारखेला टेस्ट केले, 29 तारखेला रिपोर्ट आले. 22 मार्च? नाही, 9व्या महिन्यात आहे ना रे, 9व्या महिन्यामध्ये, सप्टेंबर मध्ये आहे ना. सप्टेंबर तुम्ही टेस्ट केली आणि डायग्नोसिस झालं. त्यांनी काय सांगितलं तुम्हाला? काय काय त्यांनी सांगितलं ताबडतोब तुम्ही दवाखान्यात जा, सर्जरी करा. बरं. तर त्यांनी हे तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी म्हटले की स्टेज 2 किंवा स्टेज 3 कॅन्सर आहे, त्यांनी तेव्हा सांगितलं? त्यांनी नाही सांगितलं, हे आम्हाला एम्स मध्ये मालूम झालं. बरं. तुम्ही एम्स मध्ये कधी गेले होते? आम्ही तिथं गेलो 1 तारखेला, 2 तारखेला 10व्या महिन्याचे. तर पूर्ण तिथं आमच्या 1 तारखेला तर पूर्ण आमच्या 1 महिना तिथेच गेला. सिटी स्कॅन करा, तर ब्लड टेस्ट करा, ते HIV करा, हे ते करता करता तिथे आमचा 1 महिना गेला. मग त्यांनी म्हटलं की तुम्ही आता तुकडोजी मध्ये जा, तिथं किमो घ्या, नाही तर मग सर्जरी करा. सर्जरीचं काय कोण एम्स वाल्यांनी सांगितलं करायला आहे ना? आणि सर्जरी त्यांनी तुम्हाला सांगितली तुकडोजी मध्ये जाऊन करायला, बरोबर? मग तुकडोजी मध्ये काय झालं? नाही गेलो आम्ही. तुम्ही गेले नाही कारण घरी कोणीच करायला नाही. बरं. हा भाऊ आहे माझ्या, याची मिसेस नोकरी करते, म्हणजे नर्स आहे. घरी कोणी नाही, मला मूलबाळ नाहीये. बरं. तर आता हे औषध तुम्ही किती बॉटल्स घेतलेलं आहे आतापर्यंत? ही माहिती कशी मिळाली आहे? आमच्या ह्या पोलीस स्टेशन मध्ये त्रिपाठी म्हणून आहे, तर ते त्रिपाठी कोर्टामध्ये येतात. तर ते अनिल देशमुखच्या बंगल्यासमोर बसतात तिथे. तर तो एक कोण बबलू पांठेलेवाला, त्यांनी सांगितलं की अशी अशी औषध मिळते बा. तर त्यांनी मला बहीणच मानलं, खूप वर्षाचा रिश्ता आहे. तर मग ते घरी आले, म्हणजे माझ्या मिस्टरना सांगितलं तर ते घरी आले. अरे दीदी काय को डर रहे, बोले इतू सी तो जख्म है, बोले इतू सी जख्म के लिए डर रहे क्या? दवाखाना की बिल्कुल नहीं जाना, बोले चिड़पाड़ नहीं करना, मैं भेजता, बोले मेरा दोस्त है, बोले. मग तुरंत त्याच दिवशी यांना बोलवलं, त्यांनी आले भाऊ. मग यांनी मला 2 बॉटल दिले पहिल्या दिवशी. ऑक्टोबर महिन्याची? नाही,
ह्याच महिन्यात. याच महिन्यात हा नोव्हेंबर. 7 तारखेला आहे. 7 तारीख होती ना, गुरुवार दिवस. 7 नोव्हेंबर. 7 नोव्हेंबर पासून तुम्ही आता साधारण 7-8 बॉटल. 8 झाली आता, म्हणजे 1-2 डोस आहे, म्हणजे ह्याही संपल्या. बरं, काल तुमचा काय त्रास वाढला होता म्हणताय? हो, तर तेच, म्हणजे एवढं मोठं तोंड झालं तर काल सुजलं होतं. सुजलं होतं. सुजन आपोआप कमी झाली का? हो, मग आता सकाळी मग दिवसभरात चढते रात्रीपर्यंत. बरोबर. मग आपोआप कमी होते. आता हे कमी झालं, नाही तर खूप होतं आहे ना. सुजनसाठी तुम्ही वेगळं काही औषध घेऊन नाही राहिले? नाही, कोणी यांनी तर बंदच करायला लावलं, कारण ते रिॲक्शन झालं म्हणत मागे. दवाई दिलं ना, हे फक्त लावायला दिलं, ते जखमला यांनीच दिलं. सुजन बी कमी होईल सांगितलं त्याच्यानं. हो, होईल कमी. कारण ते मग खूप लाड येते, खूप थुका येते. दिवसभर ते थुकावंच लागते, बाहेरच बसावं लागते मला ते लावल्यावर. रात्री 10 वाजेपर्यंत बाहेरच राहते. दुकान आहे आमची. रात्री झोप नाही येत म्हणतात. आणि हे जे चूरचूर व्हायला चालू झालं म्हणतात, हे किती दिवसापासून होत आहे आतमध्ये दाढीमध्ये? हे आता होऊन राहील ना. 15. किती बॉटल झाल्यानंतर? झाल्या 6. एकदा फोकस करून पाहतो जेवढा